बातमीचे प्रायोजक आहेत कुडूक चिकन, कुडूक स्पेशल चिकन पॉपकॉर्न, चिकन लॉलीपॉप, चिकन विंग्स, चिकन बोनलेस स्ट्रिप्स, क्रिस्पी चिकन, चिकन बर्गर, चिकन वॉर्क, पॉपकॉर्न बिर्याणी, लॉलीपॉप बिर्याणी। आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी, शॉप नंबर S5, HDFC बँकेसमोर, जुन्नर। मोबाईल नंबर 8805014121, तसेच 9822451472। शिवजयंती आली की शिवनेरी किल्ल्यावर शिवभक्त व पर्यटकांची गर्दी वाढते। त्यातच किल्ल्यावर अपघाताच्या घटना देखील होत असतात। याकरिता प्रशासन सज्जही राहतं। मुंबईवरून असंच एक जोडपं किल्ल्यावर फिरायला आलं असताना एक अपघात घडलाय, पण रेस्क्यू टीमच्या तत्परतेमुळे त्यांना त्वरित उपचार मिळालेत। किल्ला फिरून झाल्यावर दोघेही पती-पत्नी किल्ला उतरत असताना विश्रांतीसाठी पायऱ्यांच्या कठड्यावर बसले असताना पतीचा तोल गेला व त्याला दुखापत झाली। जुन्नर रेस्क्यू टीमला ही माहिती कळताच काही वेळेतच शिवनेरी किल्ला गाठून दुखापत झालेल्या पतीला बाहेर काढून उपचारासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, पण त्यांना डोक्याला मार लागल्यामुळे पुणे या ठिकाणी हलवण्यात आलं। ही संपूर्ण कामगिरी जुन्नर रेस्क्यू टीमने मोठ्या तत्परतेनं बजावली आहे। या टीमचे रुपेश जगताप, राजकुमार चव्हाण, मखदूम सय्यद, लखन डाडर, आतिफ सय्यद, अली सय्यद, संकेत कबाडी तसेच त्यांचे सहकारी गव्वर सय्यद, ओवेस सय्यद यांचं कार्य कौतुकास्पद आहे। ताई कुठून आलात तुम्ही? जोरात बोला जरा। मुंबईवरून आलो। म्हणजे कुठे नातेवाईक वगैरे का फिरायला आलते, कसं काय? ते असे त्यांचे ओळखीचे ना पहिलेचे, तर ते वारले कोणी, तर त्यांच्या दहाव्याला आले होते ते। तुमचं नाव काय? माझं लक्ष्मी। ते सुरेंद्र लोंढे। आज नाव काय म्हटले? लोंढे। काय झालं, तुम्ही किल्ल्यावर फिरायला गेलेले? हा गेलेलं, तर ते बसले ना, त्यांचं तोल गेलं। म्हणजे कुठं कठाळावर वगैरे बसले होते का? कठड्यावर बसायला गेले, बसले नाही, बसायला गेले, तोल गेला। कधी झाली घटना? आत्ताच झाली ना, आता जस्ट। म्हणजे वरती तुम्ही फिरायला गेले तेव्हा झालेलं? आणि आम्ही दर्शन घेऊन आलो। आणि वरतीच कठाळावर बसले होते? खाली थोडं खाली आलो होतो। मग काय केलं तुम्ही? काय नाही, फोन वगैरे कोणाला केला? कसं काय तुम्हाला मदत कोणाची मिळाली? काय झालं? खाली ते होते ना मॅडम, ताई, ते लोकांनी पटापट बोलवलं। मी वरतून खाली येऊस्तोवर त्यांनी म्हणजे साधारण किती वरून किती खाली पडले ते? काय पुष्कळ उंचावरून पडले। हो का? त्यांना कुठं मार लागले? आता ते पण इथे डोक्याला सगळं लागले? नाकातून रक्त येते, तोंडातून येते, हे सगळं लागलंय त्यांना? ताबडतोब आले ते बी, ॲम्ब्युलन्स बी बोलवलं, तरी 15-20 मिनिटं लागली। आणि माणसांनी बी पटापट बोलवलं आणि वरती अटकले होते ते झाडामध्ये। वरती झाडात अडकलेले ते? वरतून खाली येऊन। तुम्ही तुमचे कोणी नातेवाईक वगैरे फोन वगैरे केला का? नाही केलं, त्यांना बघणार तुम्ही फोन करा। तुम्ही दोघंच एकटे होते का फक्त? दोघंच। ठीक आहे। दुसरे तिथले माणसं पटापट मदतीला आले। ठीक आहे। सुरेंद्र लोंढे। सुरेंद्र लोंढे। मुंबईला कुठं राहता? काय? आम्ही खारघरला राहतो। खारघरला राहता? म्हणजे आता पुन्हा तुम्ही परत जाणार होते का? तुमचे नाते वगैरे? उद्या जाणार होतो, उद्या येते कार्य, झाल्यावर जाणार होतो। उद्या जाणार होते? तुम्ही आता फोन लावून त्यांना, तुमचे कोण आहे त्यांना कळवा ना। नाही तर कोण नाही ना, म्हणजे आता काही गरज नाही तशी वाटतं का तुम्हाला? नाही तर मग बोलवणार नातेवाईक। ते बोलले नका आता लगेच सांगू, ठीक, म्हणून नाही सांगितलं। रुपेश साहेब, काय झालं होतं आज? किल्ल्यावरती घटना झालेली आहे, कुठलं तरी पर्यटक फिरायला आला आहे आणि ते खाली पडलं वगैरे काहीतरी झाले कठड्यावरून, त्यांना आता सरकारी रुग्णालयात आणलेलं आहे। म्हणजे काय नक्की काय प्रकार झाला? ॲक्च्युली काय झालं आहे की आता 19 फेब्रुवारी शिवजयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे। हे जगात नव्हे, परदेशात सुद्धा या ठिकाणून जपान वगैरे या ठिकाणी शिवज्योत जात आहे। या शिवज्योतचं या ठिकाणी घेऊन येणाऱ्या जणांची संख्या वाढत आहे, गर्दीचं प्रमाण वाढत आहे आणि शिवजयंतीच्या दिवशी कोणाला बाहेर पासेस वगैरे भेटत नाही, त्यामुळं पर्यटक अगोदरच येऊन जातात, नतमस्तक अगोदरच होऊन या ठिकाणी जातात। असेच एक पर्यटक सुरेंद्र लोंढे, वय वर्ष 48, मुंबई या ठिकाणून दोघं नवरा बायको या ठिकाणी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आले असता ते पूर्ण किल्ला फिरून परतीच्या प्रवासाला येत असताना शिवाई देवीकडे जाणारा मंदिराकडचा एक रस्ता आणि वरून येणारा रस्ता, हे दोन रस्ते त्या ठिकाणी आहेत। तर जो शिवाई देवी मंदिराकडे जाणारा रस्ता आहे
तिथून वरून त्याचा पायी घसरून ते बसले होते म्हणे थोडा हो. नंतर त्यांचा पाय घसरला पायी तोल गेला. घसरला तर त्यांचा तोल गेला. ते बसल्यानंतर त्यांना चक्कर आली. चक्कर आल्यावर त्यांचा तोल जाऊन ते कोलंटी उड्या खात वरच्या पायरीपासून ते लास्ट पायरीपर्यंत आले. तर त्यांना थोडी इंजुरी झालेली आहे. साधारण म्हणजे किती फूट खाली आले ते? आता तसं बघायला गेलं 40 फूट ते पायऱ्यांनी खाली आले तिथनं. आणि बरंचसं डोक्याला पण जखम आहे त्यांना आणि हाताला वगैरे खरचटलेला आहे. आम्ही जेव्हा त्यांचा रेस्क्यू केला तर आम्हाला म्हणजे तुम्हाला किल्ल्यावरून फोन आलेला का? जुन्नर रेस्क्यू टीमला इथे जुन्नर तालुका नव्हे तर बाहेर पण काही जर घडलं दुर्घटना तर आमचे प्रत्येक ठिकाणी बोर्ड आहेत. तसेच प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांका जुन्नर रेस्क्यू टीमचे फोन नंबर आहेत. बरं. तर इथे वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी साफसफाई करत असताना त्यांना ते निदर्शनास आलं. तर आमचे जुन्नर विभागाचे RFO साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत, विदाटे साहेब आहेत, यांनी आम्हाला कॉल केला. कॉल करून सांगितलं की त्वरित तुम्ही या ठिकाणी या, अशी दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे. तर आपल्याला त्या पर्यटकास व्यवस्थितरित्या रेस्क्यू करून खाली न्यायचं आहे. येताना ॲम्ब्युलन्स घेऊन या. तर आम्ही 108ला पण कॉल केला आणि BVG जो ग्रुप आहे 108 नंबरचा त्यांचंही मी खरंच कौतुक करेल की आम्ही ज्यावेळेस त्यांना रेस्क्यू टीम हाक देते त्यांच्या हाकेला जाऊन सुद्धा ही ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी तत्पर येते आणि पर्यटकांचा जीव या ठिकाणी धोक्यात असतानाही वाचवला जातो. हे ॲम्ब्युलन्स आहे, रेस्क्यू टीम आहे, सर्वांचं मी खरंच कौतुक करेल तेवढं थोडे आहे. या ठिकाणी तुम्ही हाक द्या, आम्ही नक्कीच तुम्हाला जुन्नर रेस्क्यू टीम साथ देईल. आम्ही एवढं बोलून मी माझे 2 शब्द. बातमी संकलन अनिस सय्यद, कार्यकारी संपादक, आज 24 तास, जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.